पुणे येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सूरज शुक्ला या माथेफिरूच्या निषेधार्थ बीडमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले। तसेच या अमानुष कृत्याचा निषेध करत दोषी सूरज शुक्लावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी बोलताना बीड तालुका काँग्रेस अध्यक्ष गणेशदादा बजगुडे पाटील यांनी सांगितले की महात्मा गांधी हे एक व्यक्तिमत्व नाही तर विचार आहेत। त्या विचारांची विटंबना ही संपूर्ण देशाची विटंबना आहे। गांधी विचारांचा शेवट कधीच होणार नाही। या प्रकारांमुळे आम्ही डगमगणार नाही, उलट अशा घटनांनी आमचं बळच वाढतं। कार्यक्रमात बीड शहर काँग्रेस अध्यक्ष परवेज कुरेशी, काँग्रेसचे नेते संतोष निकाळजे, रामधन जमाले, अशोक बहिरवाळ, ॲड विशाल मस्के, मिलिंद मस्के, शेख अमीर, कादर बबामिया इनामदार, रणजित शेळके तसेच बीड शहर बचाव मंचचे नितीन जयभाय यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निषेध कार्यक्रमातून बीड काँग्रेसने पुन्हा एकदा गांधी विचारांप्रती आपली निष्ठा व्यक्त करत अशा घटनांना तीव्र विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रशासनाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची सूरज शुक्ला नामक नराधमानं कोयत्यानं विटंबना करण्याचं काम अतिशय दुर्दैवी या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। या महात्मा गांधींच्या झालेल्या विटंबनाच्या निषेधात आज आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी बापूजींच्या प्रतिमेला अभिवादन करून त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो। सूरज शुक्लासारख्या नराधमाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करत असताना त्याच्यावर अतिशय कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी देखील आम्ही काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी करत आहोत। या ठिकाणी आपण पाहितलं असेल की महात्मा गांधींना गोळ्या घालून नथुराम गोडसेसारख्या एका सनातनी विचाराच्या नराधमानं हत्या केली, तरी देखील महात्मा गांधी हे विचार आहेत। महात्मा गांधी ही व्यक्ती नसून एक विचार आहेत। गांधीजी कधीही मरत नसतात। गांधीजी कायम सर्वांच्या हृदयामध्ये आहेत। आणि काल आपण गांधीजींना गोळ्या घालून हत्याच केल्या व काल गांधीजींच्या पुतळ्याला या महाराष्ट्रामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या त्या ठिकाणी कोयत्यानं वार करण्याचं गांधीजींच्या पुतळ्यावर काम शुक्ला नामक एका अतिशय हीन दर्जाच्या नराधमाने या ठिकाणी केलेलं आहे। या देशामध्ये महात्मा गांधी असतील, या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे। आणि अहिंसेच्या मार्गानं म्हणजे शांततेच्या मार्गानं गांधीजींनी आयुष्यभर या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारताला विजय मिळवण्यासाठी काम केलं। आम्ही देखील आज या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून त्या सूरज शुक्लाचा निषेध व्यक्त करतो व त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतो। काँग्रेस पक्षाचा जय हो, काँग्रेस पक्षाचा जय हो, महात्मा गांधींचा जय हो, महात्मा गांधींचा जय हो, महात्मा गांधींची विटंबना करणाऱ्या नराधमाचा धिक्कार असो, महात्मा गांधींची विटंबना करणाऱ्या नराधमाचा धिक्कार असो। अजून एक घ्या।